कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 12वा. पण तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल, तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करायला विसरू नका. तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 12वा. सारच अकल्पित, आश्चर्यकारक. मंजुश्रीचा विश्वास बसत नव्हता. एवढं प्रचंड सहकार्य तिला मिळालं होतं. इंजिनियर घाडगे आले, सोबत सवाखंडे होते. सवाखंडे आले ते कुरकुरत आले. पण मंजुश्रीचे आणि अण्णाचं काम ऐकून प्रोजेक्ट पाहून भारावून गेले. 8 दिवसांच्या नंतर शिक्षक आले. गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना स्पेशल 8 दिवसांची रजा दिली होती. एकदा दुर्गम भागात गेलं की वेळोवेळी त्यांना येता येणार नव्हतं. तसं सोयीचंच नव्हतं. सर्व 10च्या 10 जण तालुक्याच्या ठिकाणी एकत्र आले. गट विकास अधिकाऱ्याने त्यांना स्वतःची जीप दिली. डोंगराच्या पायथ्यापर्यंत जीप आली. तेथून पुढं पायवाट, नाहीतर खडबडीत बैलगाडी रस्ता. मंजुश्रीनं मोठ्या कल्पकतेनं डोंगराच्या पायथ्याला बैलगाडी तयार ठेवली होती. सर्व शिक्षक आश्रमावर रात्री उशिराच पोचले. वसंत जगदाळे, पांडुरंग माने, जयवंत म्हात्रे, रंगराव पाटील, माणिक शिंदे, माधव वजे, डी.आर. चौघुले, मोतीराम घोणे, परशुराम निंबाळकर, सतीश पुळे हे ते 10 जण. सर्व साधारणतः 21-22 ते 35च्या वयोगटातील. डी.एड झालेले, निवड मंडळाची जाहिरात, परीक्षा, आदेश यात वर्षा 2 वर्षाचा काळ गेलेला. त्यानंतर नोकरी लागलेले. 2 वर्ष ते 7-8 वर्ष सेवा झालेले, पण प्रत्यक्ष अध्यापनाची संधी कमीच. तालुका ऑफिसमध्येच क्लार्कची कामं त्यांना करावी लागली. ताटात भात, वरण पाहिल्यावर त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. मंजुश्रीने ते ओळखले. भात, वरण हे 2च पदार्थ इथं बनवले जातात. पण आम्हाला हे कसं जमणार? माधव वझेंचा घास तोंडात फिरत होता. हे पहा, एकतर भाज्या इथं तयार होत नाहीत. आदिवासी शेतीच करत नाहीत. शहरातून भाज्या आणणे शक्य होत नाही आणि ते आश्रमाला परवडणारं पण नाही. चर्चा करण्यात अर्थ नाही असे पाहून सर्व शिक्षक गप्प झाले. आश्रमावर त्यांनी बांबूंचं कूड असलेल्या एका मांडवात झोपण्याची सोय केली होती. सकाळी उघड्यावरच त्यांनी गार पाण्याने आंघोळी उरकल्या. स्वतः मंजुश्री चहा घेऊन आली होती. चहा घेता घेता मंजुश्रीने बोलायला सुरुवात केली. आपल्या कार्याला आजपासून सुरुवात होत आहे. अडचणी पावला पावलावर आहेत. पण अडचणी दूर केल्याचा आनंद फार मोठा असतो. तो आनंद तुम्हाला मिळणार आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, ज्योतिराव फुले, अलीकडचे बाबा आमटे, प्रकाश आमटे यांनी अडचणीतून मार्ग काढला. हे आपण जाणताच. म्हणूनच ते अजरामर झाले. आपण जो प्रकल्प हाती घेतला आहे, तो प्रकल्प माझा एकटीचा अजिबात नाही. तुमचा, माझा, आपल्या सर्वांचा आहे. यश, अपयशाला आपण सर्वच जण भागीदार राहणार आहोत. मंजुश्री त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात जयवंत म्हात्रे गुरुजी बोलले. मॅडम, मला इथं कितपत राहता येईल माहित नाही. कारण रात्रभर झोप नाही आली व कारण भीती वाटती हो. अहो किती कातर रात्र आहे इथली. कुली कितीतरी वेळत होती. वाघ असतीलच. अहो वाघ आहेत, अस्वल पण आहेत. तर मग शक्यच नाही बरं का. मात्र गुरुजी, जंगली प्राण्याविषयी आपण अकारण भीती बाळगतो. एकतर जंगली प्राणी भित्रे असतात. माणसांनाही ते भेतात. खोड काढल्याशिवाय ते हल्ला करत नाहीत. मंजुश्रीनं समजावून सांगितलं तसे माधव वजे म्हणाले. म्हात्रे गुरुजी, कुत्रे केव्हा अंगावर येते, मांजर केव्हा फिस करते. अहो त्यांना त्रास दिला तरच. हे कुत्र, मांजर, वाघ सिंहाच्याच वंशाचं येते की. आ मंजुश्रीनं विषयाला हात घातला.
शासन आणि दानशूर व्यक्ती आपणाला मदत करतीलच. माझ्या अंदाजानुसार शाळेची इमारत, मुलांचं हॉस्टेल आणि आपली निवासस्थाने 2-3 महिन्यात बांधून तयार होतील. 2-3 महिने आपणाला त्रास सहन करावा लागणार आहे. तोपर्यंत शाळा कुठं भरवणार आहोत हो आपण? हे पहा, आपण शाळा लगेचच सुरू करू शकणार नाही. पहिली आपण मुलं गोळा करूया. प्रत्येक वाडी वस्तीवर आपणाला जावं लागणार आहे. मुले मिळाली की हॉस्टेल सुरू होईल. मग शाळा. आजपासून आपण मुलांच्या शोधार्थ बाहेर पडणार आहोत. आपण 3 ग्रुप करूया. एका ग्रुपमध्ये मी आणि 3 शिक्षक. दुसऱ्यात पंढरीनाथ हा माझा माणूस आणि 3 शिक्षक. तिसऱ्या गटात रामदास आणि 4 शिक्षक. वाड्या, वस्त्या आपण वाटून घेऊया. जंगलात फिरायला मिळणार, आदिवासी पाहायला मिळणार, ही जमेची बाजू होती. त्यामुळे कोणी काही बोललं नाही. तसं काम सोपं वाटत होतं. वस्तीवाडीवर जायचं, शाळेस पात्र वाटणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांना म्हणायचं, "मुलाला शाळेत घाला." "होय, नाही." म्हणाल तर शिक्षणाचे फायदे सांगायचे. बस. जंगलातील एक मस्त सहल घडणार याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता. वाडी-वस्त्या वाटून घेतल्या. बरोबर आजचा डबा आणि 4-4 दिवसांचा शिदा घेतला. जंगल सरीने निघावं तसे ते सर्वजण आपापल्या बॅग पाठीला लावून निघाले. मंजुश्रीनं पुन्हा एकदा सर्वांना सूचना दिली. आपण जंगलात जातो आहोत. जंगलाचे नियम वेगळे असतात. प्रत्येक ठिकाणी तोल सांभाळा. भलते धाडस जीवावर बेतल. उत्साहात उत्साहात नको ते करू नका. जंगली प्राणी पक्ष्यांची स्वतःहून खोड काढू नका. आणि महत्वाचं, आदिवासींना कमी लेखू नका. त्यांना सन्मानाचीच वागणूक द्या. आपल्या उद्दिष्टांची जाणीव प्रत्येक ठिकाणी ठेवा. रामदास, वसंत जगदाळे, पांडुरंग माने, जयवंत म्हात्रे हे गोळवडवरून निघाले. प्रथम ते साकोलीला जाणार होते. वाट अर्थात पाऊल वाटच. चालताना झाडं, झुडपं, वेली बाजूला सारत चालायचं. रामदास अनुभवी होता. तो वाट काढत चालला होता. चढण लागली. झाडाझुडपांचा आधार घेत पांडुरंग माने चालू लागले. जयवंत म्हात्रेंनी कारीची काठी हातात घेतली. तासाभरात तिघं पण थकली. तासाभरात तिघही थकले. त्यांनी बैठक मारली. सर्व बाजूंनी किर्र जंगल. बाहेरच्या जगाचा संपर्क तुटलेला. वर आकाशात तेवढी निळी, निवळी खलील दिसत होती. रामदास, अशात वाघ आला तर? वसंत जगदाळेने हातपाय थकले होते. पण तोंड मात्र तरतरीत होतं. त्यानं प्रश्न केला. तो काही करणार नाही. माझ्या राज्यात कोण आलाय हे पाहून घेईल. त्याच्यापासून काहीही धोका नाही हे समजलं, की तो आपल्या ऐटीत चालत राहील. आणि त्याने हल्ला केलाच तर? माझ्या हातात काठी आहे. मी त्याला एका काठीत लोळवीन, जयवंत म्हात्रे म्हणाला. म्हात्रे मास्तर, पहिलीतलं पोरगं आहे का ते? हं? हात पुढं कर म्हणताच हातावर छड्या घ्यायच्या. शिकाऱ्याच्या हातात बंदूक असली तरी त्याच्यावर धावून जातं वाघ. पांडुरंग मानेने ऐकीव माहिती दिली. वसंत जगदाळेने मग वाचल्याचं सांगायला सुरुवात केली. नरभक्षक कादंबरीत नरभक्षक वाघाची माहिती दिलेली आहे. घरातला माणूस उचलून घेऊन जायचा. अगदी आईच्या कुशीत झोपलेलं मूल सुद्धा नवऱ्याला बायको केव्हा उचलली हे सुद्धा कळत नसायचं. आपण चौघांना एकाच वेळी त्यानं उचललं तरी कळणार नाही. पांडुरंग माने विनोदाने बोलला. मानवी गुरुजी, खोटं नाही बरं का सांगत. जगदाळे गुरुजी, तुम्ही खरं सांगताय, पण ती कादंबरीतलं सांगताय. आणि कादंबरीतील घटना खऱ्या असतात असं मला नाही वाटत. चला, उठा. अंधार पडायच्या आत आपणाला साकोतीला पोचायचंय. रामदास बोलला आणि उठून चालायला लागला. बाकीच्या तिघांनाही उठावं लागलं. उठून ते निघणार तर समोर वाघ. चांगला 4 फूट उंच. अंगावर पट्टे. शेपटापर्यंत 5 फूट तरी असावा. डोळे लाल. तो या चौघा जणांच्याकडे पाहत होता.
चौघांची वाचा बंद झाली होती. रस्ता अडवून कुणीतरी उभा राहावा असा तो उभा होता. त्याच्या आणि त्यांच्यात केवळ अंतर होतं 40 फूट. रामदासने हाताने इशारा केला, "कोणी बोलू नका. शांत उभे राहा. 5 मिनिटं तरी." तो वाघ एकसारखा पाहत होता. पुढची माणसं काहीच करत नाहीत याची त्याला खात्री पटली असावी. त्याने उजव्या बाजूला मान वळवली आणि पाऊल उचललं. शांतपणे तो जंगलात निघून गेला. तिघांच्या हृदयाचं ठोकं अजून पण मोठ्यानं ऐकू येत होतं. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता, पाय हालत नव्हते. दगडी मूर्तीसारखे ते तिघजण उभे होते. जंगली प्राण्यांचा पहिलाच नियम, कोणावरही ते आपणहून हल्ला करत नाहीत. रामदास बोलला. अजून काही बोलायचे असे त्यांना सुचत नव्हते. आजवर त्यांनी केवळ सर्कशीतील वाघ पाहिला होता. समोरासमोर आणि जंगलात. बाप रे! हे पहा, घाबरू नका. चला. अजून पण त्यांचे पाय जागा सोडायला तयार नव्हते. गुरुजी, चला. पुन्हा तो येणार नाही. येईल कसा? अहो, त्यालाही भीती असतीच की. आपण साकोलीला गेलंच पाहिजे का? माने गुरुजी बोलले. रामदास, आपण परत फिरूया का? जगदाळे गुरुजी बोलले. जगदाळे गुरुजी, अहो चला. हे काम आपलं नाही. मानेने निर्णय घेतला. ठीक आहे. तुम्ही दोघं परत फिरा. रस्ता चुकू नका. वाघ कदाचित पाण्यासाठी खाली उतरला असेल. सांभाळून जा. म्हात्रे गुरुजी बोलले. म्हणजे तुम्ही नाही येणार? नाही. चल र रामदास, चल. ती दोघं चालायला लागले. जगदाळे आणि मानेंनी पण त्यांच्या मागनं चालायला सुरुवात केली. चालताना शक्यतो आपण मध्ये राहू असा प्रयत्न जगदाळ्यांचा आणि माने ह्यांचा चालला होता. माने मनातल्या मनात नशिबाला आणि गट विकास अधिकाऱ्यांना लाखो शिव्या घालत होता. तर जगदाळे, आज बरं वाईट झालं असतं तर मुलांचं काय झालं असतं? पत्नीला कुणी आधार दिला असता? पत्नी या धक्क्यानं सावरू शकली असती का? का तिलाच हार्ट अटॅक आला असता? सारखी म्हणते, "मी बाई तुमच्याशिवाय जगूच शकणार नाही." अहो, खरंच अटॅक आला असता तर मुलाचं काय? पाजर फुटला होता, पण रडताही येत नव्हता. साकोरीला ते अंधार पडण्यापूर्वी पोचले. या चौघांना पोरा-बाळा, बायकांनी पाहिलं तशी ती पळत घरात शिरली. म्हातारा माणूस अंग खाजवत बाहेर आला. "रामादा, कोण हो?" "गुरुजी आहेत. गुरुजी, मास्तर." "बसा." एका लाकडाच्या खोडावर तो म्हातारा बसला. 4-5 झाडांची वाळकी खोडं तिथं पडली होती. तिघांना केव्हा एकदा बसतो असं झालं होतं. ते बसले. हा झिरपा, हितला मुखिया. एकूण साकोलीत 8 कुटुंब. याच्याच इशाऱ्यावर चालतात सारं. रामदासनं माहिती दिली. तिघं पण म्हाताऱ्याकडे पाहत राहिली. खाली केवळ लंगोटी, अंगात फाटकी, मळकी, कापरी. तिची आणि पापण्याची ओळख नसावी. तिची आणि पाण्याची ओळख नसावी. डोक्याला फाटकी चिंदी गुंडाळलेली. "मास्तर काम काढून आले?" "होय. अण्णा गेले." मंजुश्रीताईंनी त्यांचे काम चालू ठेवले. "अण्णा, देव बाप्पा रे रामदा. सर येते का कुणा?" "तसं म्हणू नका झिरपा. मंजुश्रीताईंनी अण्णांचं काम मोठ्या नेटानं केलंय. आता शाळा काढायचं ठरवली." "शाळा? कशात काढतील रे ताय? कोण पोरं शिकतील? हं? पाचुंदा पोरं हिथं. मास्तर काय करील र? पाखरा सशा माग पोरं. पोरं आम्ही घेऊन जाणार. गोळवाडला शिकवणार. कोण दिल र पोरं? नाही जमायचं र रामदा, नाही जमायचं." "झिरपा, तू जगलास तसा नातवानी पण जगावं का? अरे, आम्ही जंगलवाली. हं? शिकणं, लिहणं नाही वयाचं." जयवंत म्हात्रे गुरुजींना उत्साह मोठा. सभेत बोलावं तसं बोलायला सुरुवात केली. "झिरपा बाबा, अहो जग कुठं गेलंय?
अहो विज्ञान युग आहे हे. माणसं ग्रह ताऱ्यावर गेले, विमान रॉकेटमध्ये फिरायला लागले आणि म्हात्रे गुरुजी रामदासानंच त्यांना दाबलं. रामदासाला माहित होतं असं व्याख्यान, मोठं-मोठं शब्द हिथं काहीच कामाचं नाही ते. तळहातावरचा काटा नाजूक हातानंच काढावा लागतो. झिरपा, रातीगडी माणसाशी बोलू आपण. रामदासानं विषय तिथंच संपवला. अंधार पडला, चुली पेटल्या. झाडपालाच्या झोपड्यात कलकल वाढली. पोरं हुंदडायला लागली. त्यांचं रडणं, त्यांच्या खेकासणं बाहेर ऐकू येत होतं. आतापर्यंत म्हात्रे गुरुजींनी शाळेत दाखलपात्र मुलांची संख्या मोजून ठेवली होती. 5 होती ती 5. 5ची पण नागडी पोरं. काळी कुळकुळीत, हाडाचा सापळा झालेला. जगदाळे, माने केव्हा एकदा रात्र सरते ह्या विचारात होते. त्या मुलांकडे पाहताना पण त्यांच्या पोटात ढवळून येत होतं. जेवणं झाली. पेटल्या शेकोटीभोवती झिरपा, तिच्या, संभा, टिकू, बारवा बसले होते. एका बाजूला हे चौघे बसले होते. झिरपा आपल्या भाषेत त्या सहकाऱ्यांना काहीतरी बडबडला. तसेच ते पण तसेच काहीतरी बडबडत होते. बराच वेळेत चाललं होतं. शेवटी झिरपा बोलला, "रामादा, साळा नक, रव्याव शिकून साहेब व्हायला म्हणते." झिरपा, समजा 10-15 वर्षामागं सोय झाली असती, तर हा टिकू, बारवा आमच्याबरोबर चांगला मराठीत बोलला असता. पुस्तकं वाचायला लागला असता. हे बघा, आम्ही आमच्यासाठी नाही करत. अण्णा इथं येत होतं, त्यामुळे थोडी तरी सुधारणा झाली ना तुमची? मी बोलतोय तेवढं तरी खरं आता समजतंय ना? हं? हे असं पहिलं येत होतं का? काय बरवा? अरे खरं का खोटं? रामादा, ते खरं र. पण पोरं कोण देईल? त्यांची जीवाची काळजी नाही का? बारवा बोलला. त्याच्या बोलण्यावरून तो जरा पुढारलेला होता. त्यांच्या जीवाची काळजी आमच्यावर सोडा. खाण्याचा खर्च आमचा. तुम्ही फक्त मुलं द्या. सर्वजण विचारात पडले. तिघही शिक्षकांना वाटलं कुपोषणानं मुलं मरण्यापेक्षा हे एका पायावर मुलं शाळेसाठी देण्यासाठी तयार होणार. "सांबा, मूर्त्या लेकरू जाऊ दे. नाही जामाल." पुन्हा सर्व गप्प. तिथं शिक्षण मिळेल, डॉक्टर काळजी घेईल. ते आदिवासी आपल्या भाषेत बराच वेळ बोलत होते. मग झिरपा बोलला, "नाही रामादा, पोरं मारील ते ह्याच सोकोलीत." सर्व उठले आणि अंधारात दिसेनासे झाले. रामदास, अरे त्यांना आपल्या पोरांच्या बद्दल काही नाहीच. साली येडपड आहे ती की. माने गुरुजी बोलले. तिकडे मुलाला चांगलं शिक्षण मिळेल म्हणून जागृत पालक हजारो रुपये खर्च करून इंग्रजी शाळेत घालतात. जगदाळेने आपलं मत मांडलं. गुरुजी, अहो त्यांचं जग वेगळं. अहो गुरुजी, त्यांचं जग आपल्या वाडीपुरतं. किती खोपाट इथं? मोजून 5. ह्या 5 खोपटापलीकडे त्यांचं जग नाही. माणसांना भिणारी ही मुलं कशी देतेली? मग आपण डोकं का फोडायचं? उद्या पहाटे आपण परत फिरू. निकम गुरुजी बोलले. इंग्रज या देशात येण्यापूर्वी किती शाळा होत्या या तालुक्यात? पाखंद तालुक्यात एक होती. आता किती झाल्या? नव्ह, किती झाल्या? अरे सारं होईल व्यवस्थित. आपणाला धीरानं घ्यावं लागेल. परत जाण्याची भाषा आत्ताच बोलवून उपयोगाची नाही. 5 दिवसात 2 मुलं मिळाली तरी आपण लय यश मिळवल्यासारखं होईल. जयवंत म्हात्रे गुरुजी आत्मविश्वासानं बोलले. रात्रभर जगदाळे, माने गुरुजींना झोप अशी काय आलीच नाही. जगदाळ्यांना विधवा बायको डोळ्यापुढे दिसत होती. मानेंच्यावर वाघ सारखा डरकाळ्या फोडून घेत होता. रानत, रावबावाडी, बारवड
फणसवाडी, गोलवड या वाड्या वस्त्या 5 दिवस तुडवून झाल्या. पाय सुजलं, पोटातील भुकेनं अनेक वेळा कुरतडलं. पण एक पण मुलगी मिळाली नाही. तसं तसं माने जगदाळे मनातल्या मनात थोडं सुखावलं होतं. समजा मुलं मिळाली नाही, तर शाळा सुरू होणार नाही आणि शाळा नाही म्हणजे सुट्टी. मग गोळवडचंच तालुका ऑफिस. पंढरी ग्रुपचा हा अनुभव काही वेगळा नव्हता बरं का. हे एखाद्या वस्तीवर गेले रे गेले, की वस्तीवरची माणसं धूम जंगलात. कोणी झाडावर चढायचं, तर कोणी जाळीत जाऊन दडायचं. हिंस्र प्राण्यांना पाहून माणसं घाबरून जातात, तशीच घाबरून जाते. कोणी थांबलंच तर मुलं शाळेत घालायचं, हेच मोठं पाप समजलं जाई. अहो जंगलाचे हे राजे, आदिवासींचं राज्य जंगल. रानात भटकायचं, पक्षी मारायचे, प्राण्यांची शिकार करायची, शेती करायची नाही. नाचणी, वरी मातीवर फेकायची. पेरणी नाही, बेनणी नाही, मशागत नाही. उगवलं ते आपलं, देवाचं देणं. जमीन आपली आई. आईला कोणी नांगर लावतं. कुदळीनं टिकावानं खांदतं. वेदना देतं, हं? पाप करतं. शिकून लिहून मरण्यापेक्षा जंगलात फिरणं चांगलं. चौगुले गुरुजी, मोतीराम गोन्हे गुरुजी, परशुराम निंबाळकर, सतीश पुळे यांचं ठाम मत झालं, की हे काम देवाचं काम. त्यांच्या डोक्यात केवळ देवच बुद्धी घालू शकेल. देव खाली आला आणि त्यांनी त्यांची डोकी फोडून आत अक्कल घातली, तरच त्यांना फायदा तोटा समजेल. जंगली, रानटी, अरे ह्यांच्या पुढं रामायण, महाभारत वाचलं तरी दगड ते दगडच. अरे दगडातनं काही मूर्ती तयार करता येते आणि ह्यांच्यातून अरे चिरा सुद्धा तयार करता येणार नाही. जन्माला येणार आणि ते कुत्र्यासारखंच. कुपोषण, रोगराई, हिंस्र प्राणी, विषारी कीटक, प्राणी यांच्यापासूनच जंगलात तर पक्षी, प्राणी, कीटक, मुंग्या खाणार. बस. अरे अंगावरच्या उवा मारत मारत ही मरणार. करवंदवाडी आणि रांजा वस्ती, भुतेची वस्ती, बाभळवाडी, वडाची वाडी, जिथं गेलं तिथं परिस्थिती सारखीच. सरडं पालीवर समाधान. मोतीराम गोन्हे पंढरीला म्हणला, अण्णांनी वयाची 10-12 वर्ष वाया घालवली बघा. हो. अहो दगडावर पेरण्यात काय अर्थ आहे का? फुकाट गेलं त्यांचं आयुष्य. गोन्हे गुरुजी, अण्णांनी 10-12 वर्षात काय केलं त्याचं चित्र आपल्या पुढं आहे. किमान ती माणसं आपल्याबरोबर बोलली. 10 वर्षापूर्वी हे असलं नव्हतं. 10 वर्षात बोलायला लागली तर वस्त्र परिधान करू शकली. ही प्रगती. अण्णांनी केवळ 10 वर्ष एखाद्या शहरात संस्था काढून काम सुरू केलं असतं, तर आज संस्थांच्या भव्य दिव्य इमारती उभ्या राहिल्या असत्या. 10 वर्षाच्या कार्यानं आतापर्यंत मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस उभे राहिले असती. अहो पैसाच पैसा. मंजुश्री ताईंना तुमच्या भाषेत सांगा, ताई जंगलात, दुर्गम भागात नको. आयुष्य वाया घालवू नका. काही होणार नाही. ही माणसं अशीच जगणार आणि अशीच मरणार. रामदास शांतपणे म्हणला. गुरुजी, फार उशिरा जन्माला आला तुम्ही बरं का. अहो महात्मा फुले, ज्योतिराव फुले यांच्या काळात जन्माला असता आणि असा सल्ला दिला असता, तर आज उंबरठ्याबाहेर मुलगी पडलेली दिसली नसती बरं का तुम्हाला. याला वेडं दाम्पत्य. मुलींसाठी त्यांनी शाळा काढल्या, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज काढून फक्त मुलांची सोय करायची होती. कर्मवीर अण्णांना तर तुमच्या सल्ल्याची लय गरज होती बरं का हो. अहो माणूस. गावोगावी फिरायचा, एक मुलाला उचलून आणायचा खांद्यावर. सातारला धन्नीच्या बागेत पदरमोड करून शिकवायचा. वाया घालवलं आयुष्य बघा अण्णांनी. कर्मवीर अण्णा, महात्मा फुले यांच्याशी बरोबरी करतात का मंजुश्रीताईंची? ऐ, अण्णा झिजले नसते, महात्मा फुलेंनी त्याग केला नसता, तर आज महाराष्ट्राचं चित्र काय दिसलं असतं? गुरुजी, अहो जरा विचार करा. ठीक आहे.
मंजुश्री ताईला कर्मवीर व्हायचंय. ज्योतिराव सावित्रीसारखं व्हायचंय. पण आम्हाला का वेठीला धरलंय हो तुम्ही? रामदास काही बोलला नाही. मोतीराम घोणेंनी संधी मिळेल तसं आपलं काम चालू ठेवलं. डी.आर. चौगुले, परशुराम निंबाळकर, सतीश फुले यांना डोस पाजत राहिले. आपलं आयुष्य खर्ची घालून काय साध्य करणार आहे? हं? अरे 10-10 पुनर्जन्म घेतला तरी या माणसांच्यात प्रगती होणार आहे का? अरे आदिवासी ते आदिवासी. बरं प्रगती झाली तरी किती होणार? शहरातील मुला-माणसांची बरोबरी करणार आहेत का ती? अरे किती स्पर्धेचं जग आहे. हां? अहो 90% मेडिकलचं ॲडमिशन मिळत नाही. कुठं स्पर्धा करणार हे आदिवासी? आणि केली स्पर्धा. एखादा गेला. पुढं पुढं आपल्याला काय त्याचा उपयोग? आपण मुलं माणसंवाली. या मुलांसाठी आपली मुलं आदिवासी करून जमणार आहे का? मंजुश्रींचं एक वेळ ठीक आहे. ना नवरा ना मुलं. पुढं नाही, मागं नाही. आणि झालीच तिथं. तर नाव तिचं, तिचा पुतळा, तिला हार. आपलं काय? हं? आप्पा, नाना कुणाला पण गाठता येईल. बदली करून घ्यायची. लष्कराच्या भाकरी भाजायला आपण जन्माला आलेलो नाही. नाही जमलं तर राजीनामा देता येईल. अरे उपवास करा, डोंगर तुडवा, हिंस्र प्राण्यांच्या भीतीत जागा. अरे कोणी सांगितलंय रे हे? आपण सरकारी माणसं. खाजगी संस्थेशी आपला काय संबंध? उद्या कोर्टात केस गेली. कोर्ट म्हणेल का आश्रमात जाऊन शिकवा. हं? अहो इथंच थांबायचं नाही. रंगराव पाटील, माधव वजे, माणिक शिंदे या तिघांनी तर संपूर्ण दौऱ्यात अनेकदा मंजुश्रीला आपापल्या परीनं सल्ला दिला. ताई, हे आदिवासी जंगलात जन्माला आलेले आहेत. जंगली जगतायत. जंगलातच मरणार हो ती. अहो कोल्ह्या कुत्र्यांसारखं त्यांचं जगणं, मरणं, सापाकिड्यांसारखं वागणं. कशाला आयुष्य वाया घालवतं हो तुमचं? अहो त्यांचंही काही चुकलं होतं असं नाही. अण्णांच्या महत् प्रयासानं कागलाला गोधडी शिवण्याचा प्रकल्प राबविला जात होता. तिथं 2 मुलं तिथं 2 मुलं आश्रमशाळेत येण्यास तयार होती. अन्य पीरवाडी, चिखली, सरजावाडी, चिंदी, दगडोबाची वाडी ह्या गावात एक पण मूल मिळालं नाही. घ्या. रसिक मित्र हो, मंजुश्रीताईंनी आश्रमशाळेचा घातलेला घाट, त्याला अधिकाऱ्यांनी दिलेली साथ, तसेच शिक्षकांनी दिलेली साथ, प्रत्यक्षात जेव्हा मुलं आणायला गेली, त्यावेळेस किती उपयोगाला आली, हे आपल्या लक्षात आलेलंच आहे. मग अशा परिस्थितीत या आश्रमशाळेचं पुढं काय होणार? ऐकूया जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीच्या पुढील भागामध्ये. तर ऐकत रहा माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा. लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो, लेखकांनी लिहिलेलं लेखन आणि अभिवाचकांनी केलेलं वाचन याच्यावरती जरूर कमेंट्स करा. आपले विचार, आपली मतं या कादंबरीवरती जरूर व्यक्त करा. ऐकत रहा अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल.